नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते इंस्टाग्रामला खूपच ट्रेंड चालू आहे। तुम्ही व्हिडिओचा डेमो तुम्हाला आधी मी दाखवून देतो। तर हा ट्रेंड खूपच चालू आहे, त्यासाठी याच्यावर जर तुम्ही व्हिडिओ केला तर तुमच्या इंस्टाग्रामची रीच खूप वाढेल। त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। तर सगळ्यात आधी तुम्हाला आपला डेमो इथे दाखवून देऊया आपण, त्यानंतर आपलं जे काही व्हिडिओ रिलेटेड जे काही बातमी असेल ते तुम्हाला समोर सांगून देऊया। तर भावनो, व्हिडिओचा डेमो तुम्ही इथं बघितलेला आहे। व्हिडिओचा डेमो कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि नक्की सांगा की तुम्ही हे इंस्टाग्रामला बघला का नाही, कारण मला जवळपास 10 ते 15 जणांनी हे रील्स सेंड केली की भाऊ हे जे काही व्हिडिओ आहे हे खूप व्हायरल होतं आहे इंस्टाग्रामला आणि आम्हाला थोडी बनवायची आयडिया नाही आहे, तर तू याच्याबद्दल माहिती सांग म्हणून। याच्यावर 2 व्हिडिओ आहे भावनो। एक तर बॅकग्राऊंडला फोटो असते जे की तुम्ही आता प्रिव्ह्यूला बघितला, आणि अजून एक व्हिडिओ येईल याच्यावर, ते तुम्हाला नंतर आपण दाखवून देऊया। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। व्हिडिओमध्ये जे काही स्टेप सांगितल्या फक्त लक्षात द्या। याच्यामध्ये तुम्हाला थोडी तुमची आयडिया लावायची आहे तर व्हिडिओ अजून चांगला होईल। व्हिडिओचा डेमो मी दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचं ॲडिशनल पण काही इथं लावू शकता। भावनो, हा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲपमध्ये केलेला आहे। अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन नक्की करा, आणि व्हिडिओचं मटेरियल सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर चला भावना, आपण तुमचा जराही सुद्धा न वेळ घालता आपला आजचा व्हिडिओ चालू करूया। पण त्याआधी व्हिडिओचा तुम्ही आतापर्यंत लाईक नसेल केलं लाईक करून टाका, आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर फक्त आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आणि खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही असल्या प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहात का बनवत आहात, हे खाली नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। तर चला भावना, आपण आपला आजचा व्हिडिओ इथे चालू करूया। तर भावना, आता जे तुम्ही डेमोला व्हिडिओ बघितला तसा जो व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल तर हा व्हिडिओ सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे। तर तुम्ही खूप इथे इंस्टाग्रामला असले व्हिडिओ बनवून अपलोड करू शकता, कारण मी 2-4 पेजेस बघितले ज्यांनी हे कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत आहे, आणि मला पण खूप जण हा व्हिडिओ शेअर केला। त्यामुळे आपण आज याचा ट्युटोरियल घेऊन आलेलो आहोत। व्हिडिओचा डेमो तुम्ही सुरुवातीला बघितलेला आहे, आणि हा जे काही व्हिडिओ आहे तर हे जे काही व्हिडिओ आहे ते आपण आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये बनवणार आहोत। अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल। तर आपलं अलाइट मोशन ॲप चालू करायचं ते मी तुम्हाला इथे दिलेले आहे। तर हे तुम्ही दोन्ही पण आपल्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता, आणि हे दोन्ही जे काय याच्यामध्ये तुम्ही सॉन्ग वेगवेगळे वापरू शकता। शेक इफेक्ट एक कॉमन राहील, आणि थोडी सिटिंग असेल जे काय ग्लोवाला इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं करावं लागेल। तर सगळ्यात आधी काय करूया, आपण आपल्या बीटमार्कमध्ये इथे जाऊया। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर इथे काय करायचं आहे, तुम्हाला एक गणपती बाप्पाचे जे काही मी फोटो दिलेले आहे सगळ्या फोटोची लिंक तुम्हाला खाली एक व्हिडिओ आहे, त्या डेडिकेटेड व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळे फोटो इथे भेटून जातील। तर इथे एक ते व्हिडिओ ॲड जे काही त्या व्हिडिओमधून फोटो डाउनलोड करा, आणि हा फोटो जे काही तुम्हाला चांगला वाटेल ते फोटो मी इथं ॲड करतो। मी इथं हा फोटो ॲड करतो। फोटोला इथं काय करायचं, 3 डॉटवर जाऊन इथं फिल कंपोजिशन एरिया इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। याला सिलेक्ट करून याची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आहे, आणि आता याला काय करायचं, अजून मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडासा इथं झूम करून घ्यायचं आहे। फोटोला एवढं इथं झूम करायचं आहे, आणि हे जे काही पहिलेवाला ऑप्शन आहे इथे तुम्हाला माझं टच दिसत असेल, याच्यावर क्लिक करून हे जे काही आपलं कीचं ऑप्शन असते, फ्रेम कीचं जे काही ऑप्शन असते यावर क्लिक करायचं, आणि फोटोला थोडा इथं वन साईड घ्यायचं। वन साईड म्हणजे काय, अशा प्रकारे काय, तर फोटोला इथं वन साईड घ्यायचं, आणि पुन्हा लगेच थोडं समोर जाऊन म्हणजे एक 30 अशा प्रकारे काहीतरी 0.24ला इथं यायचं, आणि फोटोला पटकन इथं या ठिकाणी असं इथं करून टाकायचं। अशा प्रकारे काय, तर हे असं इथं करून टाकायचं। हे एवढं करायचं। पुन्हा एकदम शेवटी जाऊन या फोटोला बरोबर आपल्या सेंटरला असं इथं ॲडजस्ट करायचं, म्हणजे तुम्ही जसं आपला व्हिडिओ प्ले करसाल तसं पटकन आपला फोटो इकडे येईल, आणि पुन्हा इकडून हळू असं इकडं मूव्ह होईल, डाव्या बाजूकडून पुन्हा उजव्या बाजूला जाईल, काय अशा प्रकारे ही एवढी सेटिंग तुम्हाला बरोबर करायची आहे। असं फोटोला सिलेक्ट करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडं झूम करा फोटोला, 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन, आणि या पहिल्यावाल्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे काही की फ्रेम आहे याचा वापर करून अशा प्रकारे इफेक्ट एवढा इथं देऊन टाका। हे एवढा इफेक्ट देऊन टाकल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, आपण आधी मागेला जे काही फोटो आहे त्याचाच इथं इफेक्ट जे काय तिथं सेट करून घेऊया। फोटो जे काही आपल्याला इथं कलरवाला आहे, तुम्हाला जर ब्लॅक अँड व्हाईट ठेवायचा जसं मी डेमोला ठेवला, त्याच्यासाठी तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथे तुम्हाला सॅच्युरेशन सर्च करायचं आहे। सॅच्युरेशन सर्च करून पहिल्यावाला इफेक्ट इथं स्टँडर्ड सेटिंग ॲड करायची, आणि सॅच्युरेशनला इथं कमी करायचं, एकदम कमी करायचं, आणि व्हायब्रन्सला काही नाही करायचं। सॅच्युरेशन कमी केली। आता तुम्हाला थोडा फोटो डार्क दिसण्यासाठी पुन्हा परत इफेक्ट्समध्ये जाऊन इथे तुम्हाला सर्च करायचं कॉन्ट्रॅक्ट। कॉन्ट्रॅक्टचं जे काही इथं बघू शकता ब्राईटनेसवाला जे काही ब्राईटनेस अँड कॉन्ट्रॅक्टचा ऑप्शन आहे ते इथं ॲड करायचं, आणि याची जे काही कॉन्स्ट्रॅक्ट आहे ते इथं तुम्हाला वाढून घ्यायची आहे। जे काही कॉन्स्ट्रॅक्ट आहे ते तिथे वाढून घ्यायची, आणि पुन्हा आता याला काय करायचं आहे, आता थोडं इथं फोटो खूप ग्लो व्हायला, त्याच्यासाठी काय करूया, आपण याची ब्राईटनेस पण थोडी तशी कमी करूया, काय अशा प्रकारे, आणि पुन्हा ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ऑपेसिटी पण थोडी अशी इथं कमी करा, म्हणजे मागल्या फोटोवरचं जे काही फोकस आहे ते थोडी इथं कमी होईल, आणि समोरच्या फोटोवर इथं फोकस येऊन जाईल। तर हे एवढी इथं करा, आणि फोटोला थोडी इथं आपल्याला मोशन पण लावा लागेल, तर ॲड इफेक्टमध्ये जाऊन
मोशन ब्लरवाला एक इफेक्ट आहे. हे इफेक्ट फक्त तुम्हाला ॲड करायचा आणि याची जी काही ट्यून आहे ती थोडी इथं वाढवायची आहे. म्हणजे जसं आपण सुरुवातीला असं इथं ब्लर येऊन जाईल, एवढं इथं ब्लर येऊन जाईल, बघू शकता अशा प्रकारे. तर हे एवढी इथं तुम्हाला खेळायच्यानंतर याची मोशन पण तुम्ही इथं ट्यून ॲडजस्ट करू शकता. इथं तुम्हाला प्लसमध्ये जाऊन इथं जास्त ठेवा, पुन्हा ज्या ठिकाणी आपला फोटो या ठिकाणी इथे येऊन जाईल, तर इथे याची जी काही ट्यून आहे ती अशी इथं कमी करा आणि पुन्हा या दोघांच्या मध्ये येऊन याला काय करा, हे जे काही ऑप्शन आहे याला तसंच सेंटरला वर इथं ढकलून टाका. ही एवढी सेटिंग तुम्हाला पटकन इथं लक्षात करून घ्यायची आहे. ही एवढी सेटिंग झाल्याच्यानंतर आता पार्टिकल्सवाली एक सेटिंग आहे, ती थोडी अवघड आहे. तर मी काय करतो, शेक इफेक्टमध्ये मी तुम्हाला ते सगळं दिलेलं आहे, सरळ ते सेटिंग इथं कॉपी करा शेक इफेक्टमधली आणि ते आपल्या बॅकच्या फोटोला इथं असं फक्त पेस्ट इफेक्ट इथं करून टाका. म्हणजे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही एवढं असं इफेक्ट इथं येऊन जाईल. हे एवढी इथं आल्याच्या नंतर आता आपल्याला समोर जे काही आपला फोटो इथं लावायचा आहे, तर ते फोटो लावण्यासाठी आधी तुम्हाला एक शेप ॲड करावा लागेल. शेप अशा प्रकारे इथं ॲड करा. याच्यामध्ये तुम्ही कोणता पण शेप ॲड करू शकता. याला तुम्ही बरोबर इथं ॲडजस्ट करायचं आहे. आपण अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करूया काय या साईजमध्ये. एवढा इथं तुम्हाला आपल्याला फोटो ठेवायचा, तर एवढं शेप ॲडजस्ट करून शेपची ड्युरेशन इथं शेवटपर्यंत इथं वाढून टाकूया. हे शेप जे काय असेल याला बरोबर इथं ॲडजस्ट करा तुमच्या हिशोबानं. आपण असं इथं काही करूया याला राऊंडनेस तुम्ही जे काही द्यायचं ते इथं देऊ शकता. आपण काही नाही देऊया, एवढंच ठेवायचं आणि याला आता आपल्याला तेच फोटो इथं ॲड करायचे, जे आपण मागं फोटो ॲड केला तेच फोटो इथं ॲड करायचा आहे. फोटो ॲड करायचा, आपलं जे काही शेप आहे म्हणजे जे काय आपण चौकोन जे काय ॲड केलं तर त्याच्यावर बरोबर आपला फोटो असा होतं बरोबर ठेवून या फोटोची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढवून घ्यायची आहे. फोटोची ड्युरेशन वाढल्याच्या नंतर आता वरच्या 2 लेअरला तुम्हाला असं इथं सिलेक्ट करायचं आहे आणि वरती इथे जे काही ऑप्शन बघू येऊ शकतं, इथं माझं टच आहे, तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे. तर पहिल्याने आपल्या दुसऱ्या ऑप्शनवर हे जे काही ऑप्शन आहे इथं माझं टच दिसत आहे, याला ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आहे. तर आपल्याला काय करायला लागेल, शेप इथं वर घ्यायला लागेल आणि मग त्या दोघाला सिलेक्ट करून त्या ऑप्शनवर क्लिक करायला लागेल. हे एवढं तुम्हाला एवढी सेटिंग बरोबर लक्षात ठेवायची आहे. आणि पुन्हा परत आपला जे काही आता ग्रुप झाला, म्हणजे आपला फोटो आणि आपला शेप एकमेकात आले, तर हे जे काही ग्रुप झाला तर या ग्रुपची पण तुम्हाला इथं कॉन्स्ट्रॅक्ट थोडी इथं ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला जसा फोटो इथं वाटत असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं फोटोनुसार इथं ॲडजस्ट करू शकता. तर आपण काय करूया, ब्राईटनेस ते इथं काय आपण दुसरी सेटिंग ॲड केली, आपण याला इथं डिलीट करूया. बॅक येऊन इथं आपण काय करूया, याला डिलीट करून याला इथं काय करूया, करू शकता याला डिलीट करून याला आपण परत एकदा कॉन्स्टॅक्टवाला जे काही इफेक्ट आहे इथं ॲड करूया. बघू शकता कॉन्स्टॅक्टवाला इफेक्ट इथं ॲड करून स्टॅटर सेटिंग ॲड करूया. ब्राईटनेस थोडी इथं कमी करूया. कॉन्स्टॅक्ट इथं अशी वाढवूया काय अशा प्रकारे. ही एवढी सेटिंग इथं ॲड करायची आणि पुन्हा इथं इफेक्ट्समध्ये जाऊन प्लसमध्ये जाऊन इथं EDG हे जे काही एजवाला जे काही हे आहे बघू शकता, इथं ED जरी टाकलं तरी हे बघू शकता इलेक्ट्रिक एजेस असं ते ऑप्शन आहे. ते या ऑप्शन सिलेक्ट करून हे जे काही निओनचं जे काही इफेक्ट आहे ते इथं ॲड करायचं आहे. तर सॉरी हेवाला नाही, आपला दुसरा इफेक्ट आहे. प्लसमध्ये जाऊन EDG सर्च करायचं आणि पुन्हा आपलं जे काही हे जे काही ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक शॉक हे जे काही इफेक्ट आहे इलेक्ट्रॉनिक शॉकवाला इफेक्ट इथं ॲड करायचा. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडे ते डिस्टन्स इथं कमी करून टाकायचं आहे. डिस्टन्स जे काय ते इथं पूर्ण असं इथं कमी करा, म्हणजे आपल्या फोटोवर येऊन जावं सगळं. फोटोवर आल्यानंतर याची थिकनेस पण थोडी इथं वाढवा. थिकनेस पण एवढी काय बारीक म्हणजे जेवढी जाड असेल तेवढा आपला फोटो असा इथं चांगला होईल. बघू शकता अशा प्रकारे एवढी इथं दिसून यायचं. एवढी इथं झाल्याच्यानंतर आता याला काय करा, याच्यात जरा सेटिंग डिटेल्स पण तुम्ही इथं कमी करू शकता. डिटेल्स थोडी ठेवायची अशा प्रकारे. रिझोल्युशन पण इथं कमी करा, म्हणजे आपल्या फोटोवर दिसावं काय अशा प्रकारे. आणि पुन्हा याचा अल्फा एकदम फुल ठेवा. ग्लो पण इथं थोडी इथं वाढू शकता काय अशा प्रकारे. ग्लो इथं वाढवा. स्पीड जे काय असेल स्पीड तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही इथं ठेवू शकता एकदम शेवटीपर्यंत काय अशा प्रकारे. तुम्ही इथं व्हिडिओ आधी प्ले करून बघा, तुमचा स्पीड खूप आहे. तर आपण काय करूया बघू शकता, याला इथं इथं थांबूया. याची स्पीड जे काय तिथं आपण सुरुवातीला 0 ठेवूया आणि एकदम शेवटी किती झाली याची स्पीड याची स्पीड झाली 4.98. त्याची स्पीड आपण करूया 3वर असं इथं करूया जवळपास. म्हणजे आपलं जे काही इफेक्ट आहे त्याचा थोडा इथं करूया. तर काय अशा प्रकारे आपल्याला याचा स्पीड खूप झाली तर आपण परत स्पीडमध्ये जाऊन याची स्पीड इथं ॲडजस्ट करायची आहे. तुम्हाला जसा व्हिडिओमध्ये जसं तुमचं सॉन्ग जर जास्त स्पीडचं असेल तर त्याची स्पीड जास्त ठेवा, नाही कमी स्पीडचं असेल त्याची स्पीड कमी ठेवा. तर आपण याला इथं 48वर ठेवून बघूया. तर बघू शकता अशा प्रकारे काय इथे इफेक्ट असं येऊन जाईल. अजून याच्यात पण तुम्हाला खूप सारे सेटिंग आहे इलेक्ट्रिक एजमध्ये. याच्यामध्ये तुम्ही जे काय असं इव्होल्युशन आहे हे तुम्ही इथं कमी करू शकता काय अशा प्रकारे.
बघू शकता अशा प्रकारे आपण याला काय करूया 0वर करून बघूया. अशा प्रकारे ही एवढी सेटिंग जर तुम्हाला कळाली तर तुम्ही याच्यावर खूप सारे वेगवेगळे व्हिडिओ इथं बनवू शकता, जे तुम्ही आपल्या लगेच आपले जे काही आपले यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर पण बघू शकता. नाहीतर मी काय करेल याच्यामध्येच सेम एक PNG म्हणजे एक जे काही इफेक्ट आहे ते आपल्या शेक इफेक्टमध्ये एक त्याचा इफेक्ट एवढा ॲड करून देईल, जे तुम्ही डायरेक्ट कॉपी पेस्ट पण इथं करू शकता. आता हे आपलं इफेक्ट खूप फास्ट होत आहे. तुम्ही याची जे काही ड्युरेशन आहे तिथून कमी जास्त इथं करू शकता. तर ते आपण पुन्हा सांगणार आहे किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही इथं करू शकता. आणि हे सगळं झाल्याच्यानंतर आपल्याला एक PNG इथं लावायची आहे, बाप्पावाली PNG. ती तुम्हाला प्लसमध्ये जाऊन ॲड करायची. असे खालच्या साईडला ही PNG तुम्हाला इथं ॲडजस्ट करायची. PNG इथं बरोबर इथं ॲडजस्ट केल्याच्यानंतर बघू शकता PNGची ड्युरेशन तुम्हाला शेवटपर्यंत इथं वाढून टाकायची आहे. PNGची ड्युरेशन वाढल्याच्यानंतर तुम्हाला फक्त वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर जाऊन आपला आजचा रेडी व्हिडिओ इथे तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. तर चला भावांनो, आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.